पाहत पुढची बातमी बीडच्या पाटोदा तालुक्यातील बेलवाडी शिवारात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। पहिल्या विजेत्याला 51,000चं बक्षीस देण्यात आलं, तर 51,000 पासून 4,000 रुपयांपर्यंत बक्षिसांचं वितरण यावेळी करण्यात आलं। बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर पाटोदा इथं पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत रंगली होती। तर बैलगाडा शर्यतीचे खास ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। नाशिकच्या घटनेचा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा घेण्यात आलाय। नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यात असताना त्यांनी या घटनेचा आढावा घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केली जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फोनवरून विचारपूस। नाशिक शहरातील परिस्थिती नियंत्रणात, तर गिरीश महाजन यांच्याकडूनही आढावा घेतल्यानंतरची माहिती समोर आली आहे। नाशिकच्या घटनेचा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा घेण्यात आलाय। नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी या घटनेचा आढावा घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जखमींना फोन करून, जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या सगळ्यात जखमी झाले होते त्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे। नाशिक शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे, असं गिरीश महाजन यांच्याकडून आढावा घेतल्यानंतर ही माहिती देण्यात आली। तर नाशिकमध्ये एका धर्मस्थळाच्या जवळील अनधिकृत जागेचं जे बांधकाम होतं ते हटवण्याची जी अफवा नाशिकमध्ये पसरली आणि त्यानंतर तिथे दगडफेकीची घटना घडलेली आहे रात्री। त्या संदर्भात अधिक माहिती आपण आपले प्रतिनिधी लक्ष्मण गाटोळ यांच्याकडून घेणार आहोत। लक्ष्मण, या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? मुख्यमंत्र्यांनी देखील आता घटनेचा आढावा घेतलाय। नाशिकमध्ये काल रात्री जी पोलिसांवर दगडफेक झाली, या सगळ्या घटनेप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे। ते अमरावती दौऱ्यावर आहे आणि अमरावती दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होते। त्याच वेळेला गिरीश महाजन यांच्याच फोनवरनं देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे। या संपूर्ण घटनेचा आढावा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती आहे। इतकंच नाही तर जे अधिकारी कर्मचारी जखमी झालेले आहे त्यांची देखील फोनवरून त्यांनी विचारपूस केलेली आहे आणि या सगळ्या प्रकारानंतर सगळी माहिती घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी देखील माहिती दिलेली आहे की नाशिक शहरातली सगळी परिस्थिती जी आहे ती संपूर्णतः नियंत्रणामध्ये आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा तणाव या परिसरामध्ये नाहीये। मात्र पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा इशारा जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे। एकूणच नाशिकमध्ये काल जी अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती महापालिकेकडनं, ती कारवाईच्याच पूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांवर ज्या पद्धतीने एका जमावानं जोरदार दगडफेक केली, हल्ला केला, ज्यामध्ये 30 ते 35 पोलीस कर्मचारी, 2 सहाय्यक पोलीस आयुक्त जखमी आहे, या सगळ्यांची विचारपूस स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा आढावा देखील घेतला आहे। नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।